आघाड़ी ने 11 तारीख को सर हाँ कांग्रेस एनसीपी में बात। अच्छा ठीक है, एनसीपी ने उठाया माइगन मुद्दा ठीक है। लखीमपुर खेरी पे जो सुप्रीम कोर्ट ने सोमोटो कॉग्निशन लिया है, आज उसकी सुनवाई है सर। आप पहले भी बोल चुके हैं सर। जिला पंचायत एक माइक सर, कुछ जिला पंचायत और सर महा विकास आघाड़ी सर महा विकास आघाड़ी ने बंद बुलाया है 11 तारीख को। शिवसेना शामिल है। शिवसेना शामिल है? हाँ हाँ है, नहीं वही महा विकास आघाड़ी की शिवसेना है। हाँ तो सर इसकी और सुप्रीम कोर्ट का सोमोटो कॉग्निशन लिया है, आज उसकी सुनवाई होने वाली क्या? देखिए सुनवाई तो होती है, सुनवाई होगी। पूरा देश सुप्रीम कोर्ट का आभारी है। सरकार ने कुछ किया नहीं, न राज्य सरकार न केंद्र सरकार। इतने भारी भक्कम एविडेंस सामने आ गए, वीडियो सामने आ गए। किसानों को और पत्रकार कश्यप को किसने रौंदा है, किसने कुचल दिया है, किसने मारा है, ये सब कुछ सामने आने के बावजूद भी केंद्र सरकार किसको बचा रही है और क्यों बचा रही है? ये कौन सी जिद है, कौन सी जिद पर अड़ी है सरकार? किसानों को मारने वालों को जो हत्यारे हैं, आप उनको समर्थन दे रहे, आप उसको बचा रहे हो। लेकिन देश के सर्वोच्च न्यायालय ने उस बारे में सुनवाई सुमोटो करने का फैसला किया है। ज़रूर जो किसानों की हत्या हुई है उनको भी, जो पीड़ित परिवार है उनको भी उससे न्याय मिलेगा। आशा की किरण अब दिखने लगी। देशाच्या सर्वोच्च न्यायालयात लखीमपुर खीरी प्रसंगाचा घटनेची दखल घेतली, सुमोटो सुनवाई सुरू केली। केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अजूनही त्या संदर्भातले जे प्रमुख गुन्हेगार आहेत, ज्यांच्या संदर्भात सगळे पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ जे जे हवं आहे पुराव्यासाठी ते समोर येऊन सुद्धा सरकार कोणाला वाचवतं आहे आणि कोणासाठी? शेतकऱ्यांच्या खुन्यांना वाचवते सरकार। मग कशा करता तुम्ही अश्रू ढाळता शेतकऱ्यांसाठी? पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे। या गंभीर घटनेची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटली, त्या संदर्भात सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय जे मृत झाले, ज्यांना चिरडलं गेलं, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देईल। त्याचाच निषेध आणि त्याचा धिक्कार म्हणून त्या घटनेचा महाराष्ट्रामध्ये 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे, तो राजकीय बंद नाही, तो ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरू आहे गेल्या 2 वर्षापासून, मग गाजीपूर बॉर्डर असेल, सिंगू बॉर्डर असेल, हरियाणातला हल्ला असेल किंवा कालचा लखीमपूर खीरीचा हल्ला असेल, त्या प्रकारे हे सगळं सुरू आहे। त्याचा निषेध, त्याचा धिक्कार म्हणून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना संवेदना म्हणून हा बंद पुकारलेला है। हिंदी में जानना चाहेंगे, महाविकास आघाड़ी ने 11 तारीख को बंद बुलवा। जिस तरह से इस देश पर किसानों को ऊपर, मजदूरों को ऊपर, गरीबों को ऊपर दिन ब दिन हमला हो रहा है, हत्याएं हो रही है, उसका एक निषेध, उसका धिक्कार करने के लिए, किसानों के साथ हमारी संवेदना जताने के लिए महाराष्ट्र की जो सरकार है, महाविकास आघाड़ी का जो गठबंधन है, उसने 11 अक्टूबर को बंद का ऐलान किया है, जिसमें शिवसेना है, कांग्रेस है और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी शामिल है। और मुझे लगता है ये कोई राजनीतिक बंद नहीं है, ये हमारा कर्तव्य है देश के सभी नागरिकों का। जिस तरह से हमारे देश में गाजीपुर से हरियाणा तक और कल लखीमपुर खीरी तक जिस तरह से किसानों की हत्याएं हो रही है, तो देश को
दिखाना पड़ेगा कि हम सब किसानों के साथ एकजुटता से खड़े हैं। हा जो शेतकऱ्यांविषयीचा जो कायदा आणलेला आहे त्याला स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानंही सांगितलेलं आहे. नाही, मला असं वाटत नाही. आंदोलन सुरू नाही, ही चुकीची माहिती आहे. स्थगिती दिलेली नाही. केंद्रानं चर्चा करावी लागेल आणि हे संपूर्ण कायदे हे मागे घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सर, उपचुनावामध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महानगरपालिका चुनाव जवळ आहे. बघा, कोणी काही म्हणू द्यात, निकाल जे लागलेले आहेत ते महाविकास आघाडी म्हणून लागलेले आहेत आणि महाविकास आघाडी एकत्र राज्य करत आहे महाराष्ट्रात. आणि जे प्रगती पुस्तक जर आपण पाहाल तर ते एकत्रच पाहायला पाहिजे. महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारच्या जागा मिळून महाविकास आघाडी मजबूत आणि भक्कमपणे इथे काम करते दिसते. आता कोणाला 22 जागा मिळाल्या आहेत, आघाडीला 44 जागा मिळाल्या आहेत, अजून कोणाला काय मिळालं आहे, हा प्रत्येकाचा हिशोबाची वही वेगळी आहे, प्रत्येकाची गणिते वेगळी आहे. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची आघाडी आहे हे कालच्या पोटनिवडणुकातून स्पष्ट झाले. सर, जिला परिषद के चुनाव के जो नतीजे आए वो नतीजे अगर आप देखेंगे तो स्पष्ट नतीजे है कि महाविकास आघाड़ी जो है, जो गठबंधन है, वो गठबंधन सबसे आगे है और आगे ही जाएगा, चाहे कोई कुछ भी कहे. बंद नहीं है. ये हमारा कर्तव्य है देश के सभी नागरिकों का. जिस तरह से हमारे देश में गाजीपुर से हरियाणा तक और कल लखीमपुर खीरी तक जिस तरह से किसानों की हत्याएं हो रही है, तो देश को दिखाना पड़ेगा कि हम सब किसानों के साथ एकजुटता से खड़े हैं. हा जो शेतकऱ्यांविषयीचा जो कायदा आणलेला आहे त्याला स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानंही सांगितलेलं आहे. नाही, मला असं वाटत नाही. आंदोलन सुरू नाही, ही चुकीची माहिती आहे. स्थगिती दिलेली नाही. केंद्रानं चर्चा करावी लागेल आणि हे संपूर्ण कायदे हे मागे घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सर, उपचुनावामध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महानगरपालिका चुनाव जवळ आहे. बघा, कोणी काही म्हणू द्यात, निकाल जे लागलेले आहेत ते महाविकास आघाडी म्हणून लागलेले आहेत आणि महाविकास आघाडी एकत्र राज्य करत आहे महाराष्ट्रात. आणि जे प्रगती पुस्तक जर आपण पाहाल तर ते एकत्रच पाहायला पाहिजे. महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारच्या जागा मिळून महाविकास आघाडी मजबूत आणि भक्कमपणे इथे काम करते दिसते. आता कोणाला 22 जागा मिळाल्या आहेत, आघाडीला 44 जागा मिळाल्या आहेत, अजून कोणाला काय मिळालं आहे, हा प्रत्येकाचा हिशोबाची वही वेगळी आहे, प्रत्येकाची गणिते वेगळी आहे. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची आघाडी आहे हे कालच्या पोटनिवडणुकातून स्पष्ट झाले. सर, जिला परिषद के चुनाव के जो नतीजे आए वो नतीजे अगर आप देखेंगे तो स्पष्ट नतीजे है कि महाविकास आघाड़ी जो है, जो गठबंधन है, वो गठबंधन सबसे आगे है और आगे ही जाएगा, चाहे कोई कुछ भी कहे, झूठे आंकड़े दिखाए, कोई फर्क नहीं पड़ता. जनता ने महाविकास आघाड़ी की सरकार को अपना मत, अपना समर्थन व्यक्त किया. धन्यवाद. और आगे ही जाएगा, चाहे कोई कुछ भी कहे, झूठे आंकड़े दिखाए, कोई फर्क नहीं पड़ता. जनता ने महाविकास आघाड़ी की सरकार को अपना मत, अपना समर्थन व्यक्त किया. धन्यवाद. सर, भाजपचे कार्यकर्ते दिसतात एनसीपीच्या रेडमध्ये, काय वाटतं? अरे ऑनच आहे संदीप ऑनच आहे. बोलते